नमस्कार, मी भाग्यश्री पाटील। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज अमेरिकन मार्केट्स तर बंदच आहे इंडिपेंडन्स डे निमित्त, पण त्यांचा जो जॉब डेटा आलाय तो 1,47,000 एवढा आलाय। चांगला आलाय जॉब डेटा, पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली आहे की स्टेट आणि लोकल गव्हर्नमेंट मध्ये रिक्रुटमेंट जास्त झालेली आहे। क्रूड 68.74 एवढं झालंय, बॉन्ड यील्ड 4.34 आहे आणि डॉलर इंडेक्स 96.70 आहे। सोन्याचा भाव थोडासा कमी झाला आहे। मी 12 आणि 13 तारखेला कोर्स ठेवलाय। हा कोर्स ठाण्याला आहे। ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता। भारत फोर्जनी आग्नेयास्त्र एनर्जेटिक्स या नावाने सबसिडियरी स्थापन केली आहे। यूको बँक एप्रिल ते जून या कालावधीमध्ये 13.67% एवढी त्यांची ग्रोथ झाली आहे। 4.61 लाख कोटी वरून 5.24 लाख कोटी एवढी ग्रोथ झाली आहे। त्यामुळे यूको बँक तेजीत राहू शकतो। वेदांताचं ॲल्युमिनियमचं उत्पादन 6 लाख टन ते 1% वाढलंय। झिंकचं उत्पादन 57,000 टन ते 50% वाढलं आहे। बजाज फायनान्सचे डिपॉझिट्स 15% वाढले ते 72,100 कोटी झाले, तर AUM 25% वाढले, हे 4.41 लाख कोटी एवढे झाले। पुनीत गोयंका फंड इन्फ्यूज करून पुन्हा बोर्डावर येणार आहेत आणि ते 2,237 कोटी सनब्राईट मॉरिशस मार्फत हे पैसे इन्फ्यूज करणार आहेत। त्यामुळे सनब्राईटचा स्टेक 14.92% होईल। पीसी ज्वेलरचा रेव्हेन्यू वाढलाय 80%, कर्ज 50% कमी झालंय आणि 2026 मध्ये कंपनी डेट फ्री होईल असं मॅनेजमेंटने सांगितलं। येस बँकेचे डिपॉझिट्स 3% कमी झाले, 2.75 लाख कोटीवरून 2.84, तर लोन्स 2% कमी झाली, 2.46 वरून 2.41 एवढी लोन्स झाली। मॅरिकोचा रेव्हेन्यू लो 20s मध्ये आला। पॅराशूटचे व्हॉल्यूमही कमी झाले कारण इनपुट कॉस्ट प्रेशर आलं। सफोला मात्र हाय 20s मध्ये व्हॉल्यूम आहे। सफोलाची ग्रोथ, सफोलाचे व्हॉल्यूम मिड सिंगल डिजिट। मार्जिन प्रेशर मात्र यावेळेला कमी असेल कारण क्रूड ऑइलचा दरही कमी झालाय आणि पॉलिसीचा पाठिंबा मिळाला आहे। रिलायन्स रिटेल यूकेच्या फेसजिममध्ये मायनॉरिटी गुंतवणूक करणार आहेत। सिग्नेचर फेशियल वर्कआउट्स भारतातल्या 13 स्टोअरमध्ये इंट्रोड्यूस करणार आहे। अलेम्बिक
सिक्कीम टॅक्स अथॉरिटीकडून 33 कोटी टॅक्ससाठी नोटीस मिळाली आहे. आयईएक्स ची इलेक्ट्रिसिटी व्हॉल्यूम 10,855 बिलियन युनिट्स झाले, ते 6.5% वाढले आणि एप्रिल ते जून क्वार्टरमध्ये 15% व्हॉल्यूम वाढले, ते 32,382 बिलियन युनिट एवढे झाले. एजिस पिपावाव इथं एलपीजी क्रायोजेनिक टर्मिनल सुरू केलं. त्याची स्टॅटिक स्टोरेज कपॅसिटी 48,000 मेट्रिक टन. हे एजिस व्होपॅक टर्मिनलकडे ट्रान्सफर करणार आहेत. पंजाब नॅशनल बँक यांचा बिझनेस 10.9% वाढला, तो 2.3 लाख कोटी झाला. डिपॉझिट्स पण वाढले, ॲडव्हान्सेस पण वाढले. त्यांचे ॲडव्हान्सेस 99,946 कोटी झाले आणि ॲडव्हान्सेस डिपॉझिट्सचा जो रेशो आहे तोही वाढला, 76.19 एवढा झाला आहे. ICICI त्यांना 1,902 कोटींच्या बाबतीत कोर्टाकडून रिलीफ मिळाला आहे. त्याची पुन्हा सुनावणी होईल 2017 ते 2022. ICICI प्रू. L&T फायनान्स रिटेल लोन बुक 18% वाढलं, ते 99,800 कोटी झालं. डिस्बर्समेंट 18% वाढल्या, तर रूरल व्यवसाय कमी झाला, 5,610 कोटी झाला. डिफेन्सच्या बाबतीत 100% इंडिजिनस कॅटेगरीमध्ये गुंतवायला परवानगी मिळाली. 1.5 लाख कोटी गुंतवायला परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे डिफेन्सच्या शेअरकडे आज सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. जिंदाल स्टील अँड पॉवर रोईडा 1 आयर्न ओरसाठी म्हणजे आयर्न ओर आणि मॅंगॅनीज ब्लॉकसाठी त्यांना LOI मिळालंय. हे मॅंगॅनीज आणि ओर ब्लॉक ओरिसामधले आहे. RBLचे डिपॉझिट्स वाढले, ॲडव्हान्सेस पण वाढले. त्यांचा कासा रेशो मात्र कमी झालाय. क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कासा रेशो कमी झाला. टॉरेंट फार्मा 2.4% शेअर्स JB केमिकल्समध्ये 620 कोटीला त्यांनी घेतले. 1,600 रुपये भावाने हे शेअर घेतले. आणखी 0.4% घेणार आहेत. गोदावरी बायो रिफायनरी नॉवेल अँटी कॅन्सर मॉलिक्यूलसाठी त्यांना पेटंट मिळालं आहे. साइन पोस्ट इंडिया बंगलोरमध्ये ॲडव्हर्टायझिंग ऑपरेशन सुरू करायला कर्नाटक हायकोर्टाकडून परवानगी मिळाली आहे. अडाणी विल्मर खाद्यतेलाचे व्हॉल्यूम 2% कमी झाले. टोटल व्हॉल्यूम 4% कमी झाले, पण रेव्हेन्यू 21% वाढला. तर क्विक कॉमर्सचा बिझनेस 75% झाला. अल्टरनेट चॅनलमधून त्यांना 3,900 कोटी रुपये मिळाले. LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन 2 नवीन प्रॉडक्ट त्यांनी लॉन्च केली आहेत आणि एक रायडर प्रॉडक्ट सुद्धा लॉन्च केलं आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. आज म्हणजे कालच्या मार्केटमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 1,481 कोटीची,
तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1333 कोटीची. सियाराम सिल्क, बजाज हाऊसिंग, बँक ऑफ बरोडा, पीडीलाइट, अंबर, BEL, IEX, बजाज फायनान्स आणि बजाज हाऊसिंग दोन्हीचेही अपडेट्स चांगले आहेत. इन्फोसिस, TCS, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नाटको फार्मा, माझगाव, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे बाकीचे अपडेट्स चांगले आहेत, पण ॲसेट क्वालिटी मात्र खराब झाली आहे. त्यामुळे मार्केट कोणत्या दृष्टीने बघताय ते पाहायला हवं. भारत डायनामिक्स, क्रिसिल, BEML, भेल, BHEL, यूको बँक, पंजाब सिंध बँक, GRM ओव्हरसीज, त्यांनी एक ब्रँड लॉन्च केलाय. ही तांदूळाची कंपनी आहे. पुनावाला फिनकॉर्प, CDSL, HAL, डाबर, वन मोबिक्विक, KEI, एमक्यूअरचा आज ब्लॉक डील होईल बहुतेक. तर काय होत आहे हे बघायचं. जर ब्लॉक डीलच्या माध्यमातून झालं तर शेअर वाढू शकतो. वोखाट, वेदांता, त्रिवेणी टर्बाईन, मारुती, व्होल्टास, डॉक्टर रेड्डीज. तर मंदीमध्ये टाटा पॉवर, गोदरेज प्रॉपर्टी आणि इन्फो एज हे शेअर मंदीत राहतील. एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केट 3 क्वार्टरचा अंदाज घेऊन वाढत असतं. मार्केटला जर पुढच्या 3 क्वार्टरची खबर असेल तर आजची बातमी खराब असूनही शेअर वाढतो. त्यावेळेला पुढे काहीतरी होणार आहे असं त्या कंपनीच्या संदर्भात जी लोक माहिती मिळवतात त्यांना ती खबर असते असं लक्षात घ्यायला हरकत नाही. म्हणजे एक बातमी त्या दिवशीसाठी असते तर पुढे 3 क्वार्टरनी म्हणजे साधारण 9 महिन्याच्या कालावधीत काय होणार आहे याचा अंदाज घेऊन मार्केट चालतं. मार्केट आधी वाढतं, शेअर आधी वाढतो आणि नंतर अर्निंगमध्ये वाढ होते नेहमी. आणि अर्निंग आधी कमी होतं आणि मग मार्केटमध्ये शेअर कमी होतो असं एकंदरीत आपल्याला आढळतं. तर त्याही गोष्टीचा तुम्ही अंदाज घेत जा की बाबा यांनी आज सांगितलं होतं खराब बातमी आहे आणि शेअर मात्र वाढला. उलट अशा शेअरकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तो शॉर्ट आणि मिडियम टर्मसाठी घेण्यासारखा असतो. म्हणजे 7-8 महिन्याचा अवधी विचारात घेऊन तो शेअर आपण थोड्या प्रमाणात घेऊन पाहावा काय होत आहे ते. म्हणजे अगदी थोडं प्रमाण ठेवा, 2 शेअर घेऊन बघा काय होत आहे आणि जर तुमचं तत्व बरोबर ठरलं तर पुढे घेता येऊ शकतो. बघूया आज मार्केटमध्ये काय काय होत आहे ते. नमस्ते.